SBI क्लर्क ज्युनियर असोसिएट भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही सगळ्यात मोठी अपडेट आहे. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये SBI क्लर्कचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. ती भरती बॅकलॉग कॅन्डिडेट आणि SC, ST आणि OBC याच कॅन्डिडेटसाठी होती. मात्र जी नवीन भरती आहे ती रेग्युलर भरतीचं आहे. या संदर्भात आता हा व्हिडिओ करत आहे. याच्या पदसंख्या, पात्रता, परीक्षा, नवीन अपडेट, तारखा हे सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत. ही भरती जवळ-जवळ 9,000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती राबवली जात आहे. पदाचं नाव बघून घेऊयात आपण. ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स. ही पूर्ण देशभरातून प्रक्रिया राबवली जात आहे. त्यात महाराष्ट्रासाठी सुमारे 1,718 जागा आहेत. रेग्युलर भरती म्हणजेच ऑल कॅन्डिडेट, ओपन, SC, ST, OBC, PWD ह्या सर्व व्हॅकन्सी याच्यामध्ये येतील. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत असेल. आपण महाराष्ट्राची भरती बघूयात. पूर्ण जी आहे 1,718 जागांची आपली महाराष्ट्रातून भरती होत आहे. त्यात SC 171, ST 154, OBC 463, EWS 171 आणि जनरलसाठी 759 जागा आहेत. यात आता PWD कॅन्डिडेटचा चार्ट बघूयात. VI म्हणजे व्हिज्युअल इम्पेअर्ड टोटल 18 जागा आहेत. HI हिअरिंग इम्पेअर्ड 18, लोकोमोटर डिसेबिलिटी 17 आणि अदर दॅन VI, HI आणि LD यांना 17 जागा आहेत. एक्स सर्व्हिसमॅन 171 आणि DXS 77 अशा 248 जागांचा हा चार्ट आहे पूर्ण महाराष्ट्राचा. आपण आता अदर स्टेटच्या व्हॅकन्सी बघूयात. गुजरात 330, कर्नाटक 760, मध्य प्रदेश 113, छत्तीसगड 287, ओरिसा 1100, जम्मू काश्मीर 84, हिमाचल प्रदेश 9, लडाख 7, तामिळनाडू 1410, तेलंगणा 260, राजस्थान 350, वेस्ट बेंगॉल 555, A&N आइसलँड 15, सिक्कीम 60, उत्तर प्रदेश 250, गोवा 62, अरुणाचल प्रदेश 55 आणि आसाम 110 असे अदर स्टेटच्या व्हॅकन्सी आहेत. फॉर्म संदर्भातल्या महत्त्वाच्या तारखा आपण बघून घेऊयात. या भरतीसाठी जे अर्ज करायचे त्याची लास्ट डेट 31 ऑगस्ट आहे. प्री एक्झाम सप्टेंबर, मेन्स एक्झाम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर. तारखा अजून डिक्लेअर नाहीत परीक्षेच्या. पात्रता बघूयात आणि एज्युकेशनची अट काय आहे ते बघूयात. पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग अशा एनी डिग्री इथे चालतील. मात्र जे फायनल इयरचे स्टुडंट आहेत ते देखील ह्या फॉर्मसाठी अर्ज करू शकतात. आणि लोकल लँग्वेज एक यायला पाहिजे. आपण ज्या राज्यातून आहात, जिथून अर्ज करत आहोत तिथली स्थानिक भाषा म्हणजे रिजनल लँग्वेज जसे की महाराष्ट्रासाठी मराठी, कर्नाटकसाठी कन्नड आणि जर आंध्र प्रदेशमधून असाल तर तेलुगू असं लिहिता, वाचता आणि बोलता यायला पाहिजे. वयोमर्यादा बघूयात. मिनिमम 20 वर्ष ते मॅक्झिमम 28 वर्षापर्यंत आपण अर्ज करू शकतो. यासाठी SC आणि STला 5 वर्षाची सूट असेल. OBC म्हणजे 3 वर्ष आणि PWD कॅन्डिडेट 10 वर्षाची सूट असेल. इथं OBC म्हणजे SBC, NTC, VJNT हे सगळे OBCमधूनच अर्ज करतील. याच्यासाठीची ॲप्लिकेशन फी आहे. SC, ST, PWD, एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी फी किंवा जे चलन आहे ते नाही आहे. पण जनरल, OBC आणि EWS कॅन्डिडेटना मात्र 750चं चलन असेल. फॉर्म भरतेवेळेस हे आपल्याला भरायचं. पूर्वपरीक्षेचा पॅटर्न बघूयात. पूर्वपरीक्षा ही टोटल 100 प्रश्नांची आहे आणि 100 मार्कांसाठी आहे. वेळ 1 तासाचा आहे. प्रत्येक सेशनसाठी 20-20 मिनिटाचा ड्युरेशन असणार आहे. इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न 30 मार्क, न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 प्रश्न 35 मार्क, रिझनिंग ॲबिलिटी 35 प्रश्न 35 मार्क अशी 100 क्वेश्चन 100 मार्क आणि टाईम 1 तासाचा असेल. निगेटिव्ह प्रश्नासाठी 1/4 मार्किंग असेल, निगेटिव्ह असेल. ह्या एक्झामनंतर मेन्स असेल आणि मेन्सनंतर लोकल लँग्वेज टेस्ट असेल. मेन्स एक्झाम ही 190 प्रश्न असतील आणि 200 मार्कासाठी असेल. या एक्झामचा टाईम 2 तास 40 मिनिटाचा असेल. यामध्ये जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस 50 प्रश्न 50 मार्क, जनरल इंग्लिश 40 प्रश्न 40 मार्क,
क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 50 मार्क. रिझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्पिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 60 मार्कांसाठी असेल. अशी टोटल 200 मार्काची एक्झाम असेल. 2 तास 40 मिनिट याच्यासाठी वेळ असेल. निवड प्रक्रिया फेज 1, फेज 2 ह्या स्वरूपात होईल. जे क्वालिफाय स्टुडंट असतील ते मेन्सच्या परीक्षेवरती डिपेंड असेल. मेन्सची एक्झाम क्रॅक झाल्यानंतर जी रिजनल लँग्वेजवरती टेस्ट आहे म्हणजे फेज 3 त्याच्यावरती मेन्स एक्झामवरती डिपेंड असेल. या परीक्षेचा पॅटर्न जे काही बदल, नवीन अपडेट्स असतील ते बँकेच्या वेबसाईटवरती अधिकृत वेबसाईटवरती नोटिफिकेशन मिळून जातील. एक्झामचं जे मीडियम आहे ते इंग्रजी, हिंदी, मराठीतून आपल्या रिजनल लँग्वेजनुसार उपलब्ध आहे. जी फेज 3 आहे, ती यानुसार असेल. 20 प्रश्न असतील 20 मार्कांसाठी. त्यामध्ये नॉन व्हर्बल आणि व्हर्बल अशी दोन्ही मिळून टेस्ट होईल. त्याच्यानंतर वेतन हे बेसिक पे 24,050 पासून स्टार्ट आहे. याच्यामध्ये महागाई भत्ता, घर भाडं, जे काही टी-ए, डी-ए, एच-आर-ए या सगळ्या सुविधा अ, धरून 24,000 ते 64,000च्या घरापर्यंत आपली सॅलरी जाऊ शकते. त्याच्यानंतर फॉर्म भरताना जे एक्झाम सेंटर आहेत प्री आणि मेन्सचे ते मात्र महाराष्ट्रातून एवढे एक्झाम सेंटर आहेत. त्यात अमरावती, संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि चंद्रपूर प्री आणि एक्झामचे सेंटर्स असतील. फॉर्म भरताना एक डिक्लेरेशन तुम्ही कोऱ्या पेजवर ब्लॅक पेननी लिहून ठेवा. इथे आय नंतर जे डॅश आहे तिथे कॅन्डिडेटनी त्यांचं नाव लिहायचं आहे. डेट ऑफ बर्थ नंतर जो डॅश आहे त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ लिहायची आहे. त्याच्यानंतर हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. द सिग्नेचर, फोटोग्राफ अँड थंब इम्प्रेशन इज ऑफ माइन. हे असं डिक्लेरेशन तुम्हाला स्वतःच्याच हँडरायटिंगमध्ये लिहायचं आहे. त्याचा फोटो काढायचा आहे आणि दिलेल्या साईजमध्ये तो अपलोड करायचा आहे. फॉर्म भरताना हे डिक्लेरेशन, फोटो, साईन, थंब आणि 10वीचं मार्कशीट, आधार कार्ड आणि ग्रॅज्युएशनची मार्कशीट फॉर्म भरताना सोबत ठेवा. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येणार नाही.